आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बच्चू कडूंचा अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक। अन्नत्याग आंदोलनाआधी संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराजांच्या समाधीपर्यंत बाईक रॅली। 20,000 शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी। मराठवाड्यातील एका व्यक्तीचा मेसेज आला, 6 महिन्यांपासून पगार नाही। मुख्यमंत्र्यांना तो मेसेज पाठवला, त्यावर ओके असं उत्तर आलं। तो बिस्किटावर जगतोय आणि कारवाई काहीच नाही। अजितदादा आणि कलेक्टरचा पगार कधी थांबला नाही। बच्चू कडूंचा सरकारवर निशाणा। वाल्मी कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध। आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदेंचा विरोध। बीडच्या विशेष न्यायालयात शपथपत्र दाखल। बीड दहशतमुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची विशेष मोहीम। गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी 17 मोठ्या कारवाया। 5 महिन्यात मकोका आणि एमपीडीएच्या तब्बल 17 कारवाया। धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवरून वर्षा गायकवाड आक्रमक। कुर्ल्यात वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा। मदर डेअरीची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध। चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। उद्या ठाण्यात 5,000 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कर्ज थकवल्यास तात्काळ संचालक मंडळ आता बरखास्त होणार। साखर कारखानदारांसाठी नवीन कडक नियम। 31 साखर कारखान्यांची एनसीडीसी कडून घेतलेली कर्जाची परतफेड नाही। संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार। वैष्णवी अगवणे प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुवेकर यांच्या फोनची तपासणी झाली पाहिजे। ट्विट करत अंजली दमानी यांची मागणी। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण। आता ईडीकडून डिनो मोरियासह 8 जणांना समन्स। पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलवल्याची माहिती। 65 कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई। विशाळगडावर रेहान मलिक बाबा दर्ग्याचा उरूस। जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही हा उरूस। भाविकांच्या गाड्यांची कसून चौकशी। रायगड जिल्ह्यात 9 जूनपासून 23 जून दरम्यान जमावबंदी लागू। किल्ले रायगड परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा निर्णय। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार। भारताच्या टपाल विभागाकडून नवीन डिजिपिन प्रणाली सुरू। अचूक आणि वेगाने सुविधा पोहोचवण्यासाठी टपाल विभागाचं मोठं पाऊल। विठ्ठल रुक्मिणी मातेची टोकन दर्शन व्यवस्था अंतिम टप्प्यात। 15 जूनपासून टोकन दर्शन प्रणालीची चाचणी। टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसभरात 1200 भाविकांना दर्शन घेता येणार। तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे। त्याला आधार म्हणून लावले लोखंडी बार। चोपदार दरवाजातही आधार म्हणून लोखंडी फ्रेम।